मी जर आता ठरवलं की मी आज जाऊन एक ऑपरेशन करतो किंवा मी उद्या जाऊन एक बिल्डिंगच बांधतो तर मला शक्य नाहीये ते. बरोबर. तसंच वाटतं मला की उद्या मी जाऊन ऍक्टिंग करतो, एवढं सोपं ते नाही. ते मला शंकर महाराज म्हणून माझा उल्लेख करतो. तुमच्या देवळात मी गेलो होतो तेव्हा मला असं झालं, तुम्ही माझ्यासाठी हे केलं. खूप वेळ ते, आणि मला त्यांना ब्रेक करून सांगायचं होतं की काका मी नाही आहे, ते माझ्याकडनं करवून घेत आहे त्या गोष्टी. मला असं वाटतं की त्यांनी मला माझ्या भूमिकांसाठीच ओळखावं, कारण ऍक्टर म्हणून तेच माझं काम आहे, माझी भूमिका त्यांच्या लक्षात राहणं, ना की मी स्वतः कसा आहे हे कळणं. म्हणून मला बिग बॉस मध्ये जायला भीती वाटते, कारण मग त्यांना मी ऍक्टर म्हणून काय करतोय ह्याच्यात रस राहणार नाही. ते मला जर संग्राम म्हणूनच इतकं ओळखतील तर ते मला दुसऱ्या कुठल्या कॅरेक्टरमध्ये ऍक्सेप्ट कितपत करतील हे मला माहित नाही. म्हणून मला असं वाटतं मी ज्या वेगवेगळ्या भूमिका करीन त्या भूमिकांवर त्यांनी प्रेम करावं आणि त्यासाठी त्यांनी मला ओळखावं. माझे आजही बरेच 3.5-4 लाख रुपये अडकलेले आहेत. माय गॉड. आणि आता ते मिळतील याची आशाही मी सोडून दिली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान ते अडकले होते आणि तेव्हा त्या पैशांची खूप गरज होती. आताही मिळालं तर ती अमाऊंट काही कमी नाहीच आहे, ती अमाऊंट खूप आहे. का आर्टिस्टसाठी 4 लाख रुपये. Hello and welcome everyone to Spill the Tea with Sarita Face, where from chai to chat, nothing stays unsaid. Today we are spilling some tea with Sangram Dada. Hello, कसा आहेस तू? एकदम मस्त. तू कशी आहेस? मस्त मस्त. खूप दिवसांनी भेटतो ना आपण. मला वाटतं वर्षांनी भेटतोय आपण. म्हणजे हिला तर मी अगदी एवढंच पाहिलं होतं आणि आता एकदम एवढी मोठी झाली. सो खूप आनंद झाला तुला इथे बघून संग्राम, खरं तर. आणि एवढ्या वर्षांनी भेटल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे असं वाटत नाही की आपण इतक्या दिवसांनी भेटतोय, वर्षांनी भेटतोय. तर ती कंटिन्युटी आहे आपली खरंच. आणि ती इतकी वर्ष आहे म्हणजे काही सतत कॉन्टॅक्ट मध्ये नसूनही काही नाती टिकतात, तसं मला वाटतं आपलं आहे इतकी वर्ष. आणि क्रेडिट गोज टू यू. नाही, कारण की मला असं वाटतं तू उत्तम अभिनेता आहेच, पण त्याचबरोबर तू एक उत्तम व्यक्ती सुद्धा आहे आणि त्याच्यामुळेच हे कनेक्शन जमत आहे. नाही, मला वाटतं हे दोन्हीकडून असावं लागतं. कारण एकाच माणसाने ते संबंध ठेवून होत नाही, ते दोन्हीकडून असायला लागतं. सो त्याचं क्रेडिट मलाही तेवढंच आहे की आपण कधीही भेटलो, किती वर्षाने भेटलो तरी आपण छान मनमोकळ्या गप्पा मारू शकतो एकमेकांची. आणि म्हणूनच आज घ्या गप्पा आपण मस्तपैकी मारणार आहोत. आय एम व्हेरी एक्सायटेड. मला मैत्री म्हटली संग्राम दादा येतोय ना, मला आता काही टेन्शनच नाही. मला मैत्री प्रश्न विचारणार आहे त्याची जास्त एक्साइटमेंट आहे. क्या बात आहे. ओके, तर संग्राम दादा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की तू अगदी 4 वर्षाचा असल्यापासून काम करतोयस आणि तुझी एवढी मोठी जर्नी आहे, त्याच्यात तू फार खूप काही असं नवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी पण केल्या. तर तू तुझ्या जर्नी बद्दल काय सांगशील? जर्नी इज नाईस. गॉड हॅज बीन काइंड. मी म्हणेन की माझं जे काही आतापर्यंत मी काम केलंय त्याचं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना जातं. कारण 4 वर्षाचा असताना मला या क्षेत्रात आवड आहे हे समजून मला पुढाकार देणं, त्या दृष्टीने मला तयार करणं, एक अभिनेता म्हणून माझ्यावर तसे संस्कार करणं, माझी भाषा उत्तम राहील याच्यावर काम करणं, हे सगळं त्या दोघांनी केलेलं आहे. मग एक ऍक्टर होण्यासाठी काय काय गरजेचं आहे, तर आधी स्टेजवरती कचरा काढणं, लाईट चढवणं, म्युझिक वाजवायला शिकवणं, सेट लावता येणं, या सगळ्या बेसिक गोष्टी मला शिकवल्या. का तर त्यांचं म्हणणं होतं की तू माणूस चांगला असायला हवास तर तू चांगला ऍक्टर होशील. आणि त्या दृष्टीने त्यांनी माझ्यावर तेव्हापासून संस्कार केले जे ते अजूनही करतात इतकी वर्ष. त्यामुळे मला वाटतं माझी सुरुवात आणि आता मी जे काही करतोय इतकी वर्ष त्याचं सगळं श्रेय कम्प्लिटली त्यांना जातं. त्यामुळे आय हॅव बीन लकी. म्हणजे मी सगळ्यांना म्हणतो नेहमी की मी खरं म्हणायला गेलं तर स्ट्रगल असं केलं नाहीये. की जसं मला नेहमी कौतुक वाटतं की बाहेरच्या शहरांमधनं येऊन मुलं स्ट्रगल करतात, इथे येऊन भाड्याने राहतात, ऑडिशन्स देतात, मग त्यांना काम मिळतं, मग भाड्याचं टेन्शन असतं, पैसे मिळणार, मग भाडं देणार आपण, मग खाण्यापिण्या सगळ्याचं. ते कधी आई वडिलांच्या कृपेने करावं लागलं नाही. पण जे काम मी घेतलं हातात ते मात्र मी प्रामाणिकपणे केलं, त्यात कधी मागे पडलो नाही असं मला वाटतं. सो येस, तेवढं मी प्रामाणिकपणे या जर्नीमध्ये करायचा प्रयत्न केलाय की माझ्याकडे जे काम येईल त्यात मी माझे 100% देण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं त्याच्याचमुळे तुझ्या 2 सिरियल ज्या आहेत, एक मला वाटतं रंगभूमीवर असणारं नाटक आणि एक टेलिव्हिजनवर येणारी सिरियल, दोन्हींनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत, लिम्का रेकॉर्ड केलेले आहेत. तू सांगशील आम्हाला त्याच्याबद्दल? येस, मी स्वतःला भाग्यवान समजतो की
4 दिवस सासूचे या मेगा सिरियलचा मी एक भाग होतो. हो. आणि 4 दिवस सासूचे लिम्का बुक मध्ये त्या मालिकेची नोंद आहे. आणि संन्यस्त ज्वालामुखी स्वामी विवेकानंदांवरती जे नाटक आम्ही करत होतो त्याचे आम्ही 40 तासात सलग 11 प्रयोग केले होते. आणि जेव्हा 10 अतिरेक्यांनी मुंबईवर आपल्या हल्ला केला तेव्हा विवेकानंदांच्या विचारांनी त्यांना उत्तर द्यायचं या हेतूनी आम्ही 11 प्रयोग केले. ते 10 होते म्हणून आम्ही 11 प्रयोग केले. आणि बॅक टू बॅक ते शोज केले. त्याचा लिम्का रेकॉर्ड झाला. पण कधी रेकॉर्ड करणं हा नाटकाच्या वेळी हेतू नव्हता किंवा मालिकेच्या वेळी नव्हता. चांगलं काम करणं, चांगलं काहीतरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हाच नेहमी हेतू होता. त्यामुळे मजा आली, छान वाटतं. तुझे एवढे सगळे रोल्स आहेत, तू इतके सगळे पात्र पण केले आहेत, तुझा असं एखादा फेवरेट असेल कोणता तर? माझ्या नशिबाने मला ना खूप छान छान रोल्स करायला मिळाले. आणि मी फक्त एकाच टाईपचे रोल्स न करता वेगवेगळे कॅरेक्टर्स मला प्ले करायला मिळाले. हे माझं नशीबच म्हणेन मी, कारण एका ऍक्टरला असे रोल्स मिळणं हे त्याचं नशीब असतं. स्वामी विवेकानंद करायला मिळालं, छत्रपती राजाराम महाराज करायला मिळालं, शंकर महाराज करायला मिळालं. हे वेगवेगळ्या धाटणीचे ही माणसं होऊन गेली, खूप मोठी माणसं होऊन गेली आणि त्यांचं पात्र मला साकारायला मिळणं हे खरंच माझं नशीब होतं. मी म्हणेन शंकर महाराज करताना मला जास्त मजा आली आणि माझ्यासाठी ते जास्त जवळच आहे. कारण मला असं वाटतं विवेकानंद जेव्हा मी केलं तेव्हा मी लहान होतो. 2009ची वगैरे गोष्ट आहे जेव्हा आम्ही हे नाटक करत होतो. आणि बरेच पुरस्कार मिळाले त्या नाटकाला. थोडी थोडी अध्यात्माची आवड मला त्या नाटकामुळे निर्माण होऊ लागली. आणि जेव्हा मी शंकर महाराज केलं तेव्हा माणूस म्हणून माझ्यात बरेच बदल झाले असं मला वाटतं तिकडे शूट करत असताना. त्यामुळे ते पात्र फार माझ्या जवळच आहे, कारण त्या प्रोसेसमध्ये महाराजांनी मला बरंच काही दिलं असं मला वाटतं. तू आता जे बोलत होतास त्याच्यावरून असं नाही काय की तू आता हल्लीच वेदांचं वगैरे चालू केलंयस, तर तुझ्या डोक्यात हे कसं आलं किंवा तुला हे का करा असं वाटलं आणि तू काय करणार आहे त्याचं पुढे? कसं आलं माहितीये, शंकर महाराज शो करताना ज्ञानेश्वरीतल्या बऱ्याच ओव्या असायच्या स्क्रिप्टमध्ये. आणि कधी कधी कसं टायपो एरर होऊ शकतो किंवा काहीतरी चुकीचं प्रिंट होऊन आलं आणि आपण चुकीचं पाठ केलं आणि सादर केलं समजा, तर ते पकडणारे प्रेक्षक आपले फार सुजाण असतात. बरोबर. ते त्यांना पटकन कळू शकतं की हे चुकीचं आहे. तर मी काय करायचो, माझ्या जवळ मी स्वतःची ज्ञानेश्वरी ठेवली होती, तर मी ते क्रॉस चेक करायचो म्हणायच्या आधी. हे खरं तर उत्तम अभिनेत्याचं म्हणजे मी म्हणेल उदाहरण आहे, स्वतः रिसर्च करणं. तर ते क्रॉस चेक करता करता मला असं वाटायला लागलं की मी ज्ञानेश्वरी वाचायला आली. आणि त्याच्या मागची अजून एक गंमत अशी आहे, म्हणजे को इन्सिडन्स म्हणू शकतो आपण, की माझं पत्रिकेतलं नाव ज्ञानेश आहे. म्हणजे हे फार कोणालाच माहित नाही. तुम्हाला माहित होतं का? तर मला ती ओढ निर्माण झाली की आपण ज्ञानेश्वरी वाचायला हवी, आपल्याला येत असायला हवं, हे आपल्याला ते ज्ञान मिळायला हवं. सो ती एक ना भूक निर्माण झाली. आणि माझा मित्र आहे ऋषी नावाचा, माझा कॉलेज पासूनचा मित्र आहे. आणि आम्ही बऱ्याच गोष्टी एकत्र केल्यात आतापर्यंत, काही बिझनेसेस केले एकत्र, मजाही तितकीच केली. सो आता आम्ही विचार करत होतो की आपण काहीतरी सुरू करायला हवं. मग म्हटलं आपण युट्यूब आणि इंस्टाग्राम साठी आपण सुरू करूया, वेदांचा अभ्यास करूया आणि वेदांवर रील्स करूया. म्हणजे इन्फ्लुएन्सर हा जो शब्द आहे याला न्याय मिळेल असं काहीतरी करूया. कारण मी सोशल मीडियावर खरं तर अजिबात ऍक्टिव्ह नाहीये. माझं म्हणजे मी या क्षेत्रात नसतो, ऍक्टर नसतो, तर कदाचित मी सोशल मीडियावरही नसलो असतो. तेवढं मला नाही आवडत स्वतःचं लाईफ हे करायला. पण मला सगळे सांगतात की नाही, आता गरजेचं आहे, तुम्ही सोशल मीडियावर नसाल तर लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तुम्हाला फॉलोअर्स नसतील तर तुमचं कास्टिंग होत नाही. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बट स्टील मला नुसतं ट्रेंडिंग गाण्यांवर डान्स करणं किंवा असं काहीतरी ट्रेंडिंग आहे तर ते रील आपण करूया असं मला कधीच वाटलं नाही. हा, काहीतरी एक वेगळं असावं की ज्यातून मला माझी कला दाखवता येईल, ज्यातून बघणाऱ्यालाही काहीतरी त्यातून घेता येईल. सो मागे मला वाटतं 2 वर्षापूर्वी सुट्टी होती तर मी मॅजिक ट्रिक्स करायचो इंस्टाग्राम वरती. युट्यूब वरनं कार्ड मॅजिक आणि कॉइन मॅजिक शिकून मी ते करायचो की काहीतरी वेगळं आपण करूया. आणि आताही तसाच हेतू होता की काहीतरी वेगळं करूया. आणि आम्हाला दोघांनाही अभ्यासाची भूक होती. आम्ही म्हणलं यातून मॉनिटरी गेन्स होतील नाही होतील तो नंतरचा विषय, काही नाही तर आपला अभ्यास तरी होईल, आपल्याला आपल्या वेदांचं ज्ञान मिळेल, आपल्या माणूस म्हणून त्यातून काहीतरी सुधारणा होईल. आणि जर ते बघून 4 लोकांना आवडलं
कारण आजकाल जनरेशन मध्ये खूप लोकांना आहे की मला हे जाणून घ्यायचंय, मला ती माहिती हवी आहे, पण प्रत्येकाला वेळ मिळतोच असं नाहीये, किंवा कोणाला ऐकायला आवडतं गाडीतनं जाता जाता, पण वाचायला प्रत्येकाला वेळ मिळत असं नाही. सो म्हटलं आपण रील्स करून थोडी थोडी का होईना माहिती द्यायचा प्रयत्न करूया, जे आपल्याला समजेल ते आपण समोरच्यांना समजवायचा प्रयत्न करूया. त्यातून पुढे काय होईल माहित नाही, पण ऍटलिस्ट आपल्याला समाधान मिळेल की आपण काहीतरी चांगलं काम करतो. आणि त्याच्यामुळे लोकांना पण नवीन नवीन गोष्टी कळतात. एक्झॅक्टली. छोट्या छोट्या असेल तर ते इंटरेस्टिंग वाटतं, कारण हा इन शॉर्ट तुम्हाला काय त्यात म्हणायचं आहे हे थोडक्यात समजलं तरी लोकांना मजा येते. एवढं सगळं असताना तुझ्या डोक्यात ऍटलिस्ट एक माणूस किंवा एक व्यक्ती किंवा काहीतरी असं असेलच ना ज्याने तुला त्याच्याकडे बघितलं, म्हणजे कधीतरी असं वाटत पण असेल की आज झालं यार, सोडून देतो सगळं, आणि मग त्याच्यानंतर त्याच्याकडे बघितलं नाही यार केलं तर पाहिजे असं वाटणार काहीतरी इन्स्पिरेशन किंवा कोण मेंटॉर तुझं? आई बाबाच म्हणेन मी, कारण माझं बाबा आता 83 आहेत, बट ते अजूनही पहाटे 4-5 वाजता उठून लिहितात. 12 तास, 8-8, 9-9 तास लिहित बसतात, आणि त्यांना काम त्यांनी केलं नाही तर ते राहूच शकत नाहीत. ते अस्वस्थ असतात सतत, की त्यांना सतत काहीतरी करायचं असतं. त्यामुळे मला आता बास मी सोडून देतो असं कधी थॉट पण येणार नाही त्यांच्याकडे बघून, कारण मी लहानपणापासून त्यांना ज्या एनर्जीत बघतोय, टचवूड ते आजही त्याच एनर्जीत आहेत, आणि त्यांना अजून काम करायचंय, अजून त्यांच्या पुढच्या 10 गोष्टींचं प्लॅनिंग रेडी आहे. जर आज या वयात त्या माणसाला वाटत नाही की मी आता आराम करावा, मी आता रेस्ट घ्यावी, मला त्यांना सांगावं लागतं की बाबा आता शूट नको करू, कारण आपले शूटिंग आवर्स, ट्रॅफिक, त्यात तुला फिजिकली थकायला होईल. पण नाही, ते करतात, त्यांना मजा येते. ते जाऊन बसतात तिकडे, कधी तक्रार करत नाही की माझा लवकर करा किंवा माझा आता मला होत नाही रे उभं राहायला. जेवढा वेळ घ्यायचा आहे घ्या, ते हसून येणार, 10 लोकांना हसवून येणार, आणि तेवढ्याच उत्साहाने घरी येऊन लिहिणार. तर मग आपण कसं म्हणणार असं की मला आता कंटाळा आला, मला करायचं. आणि सेम मी माझ्या आईबद्दल सांगेन. शी इज 60+. ती डेली सोप मध्ये काम करते. ती आता परवा पडली सेटवरती, आणि तिच्या पायाला दोन्ही सूज आली, बट स्टील ती आत्ताही जाते, ती सेटवर काम करते, कुठेही अशी तक्रार नाही. म्हणजे हल्ली मुलं लीड्स आपण बघतो बरेचसे असतात की मला ताप आला, मी आता येणार नाही शूटिंगला, मी नाही येणार शूटिंगला, बट तिचे दोन्ही पाय सुजले, दोन्ही पायाला बँडेज लावले, आणि ती रोज कामाला जाते. तर मग त्यांच्याकडून जी ऊर्जा मिळते, ती जी प्रेरणा आहे, ती घेऊन मला वाटत नाही की मला कधी असं वाटेल की आता बास मला कंटाळा आलाय, थांबावं. ही कामावरची निष्ठा असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर त्याच्याशिवाय काहीच नाही होऊ शकत. तुझ्या वाचनाची आवड असेल, ऍक्टिंगची आवड असेल, गाण्याची पण आवड आपल्याला माहिती आता, तर याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे अजून काय काय तुला आवडतं ऍक्टिंग सोडून, किंवा असं जनरल नॉर्मल डे मध्ये? मला वेपन्सची आवड आहे. तर मध्ये मी मराठा मार्शल आर्ट शिकायचो, पट्टा, तलवार, लाठीकाठी, आणि माझ्याकडे एक लहानपणापासून तलवारींचं आणि नाईफ्सचं एक कलेक्शन आहे. अरे बापरे. एअर गन्स आणि त्याचं कलेक्शन आहे. आणि मी मध्ये शिकायचो पण की बॉडीसाठी स्वतःच्या, आणि मग त्याचा ऍक्टर म्हणूनही फायदा होतो. म्हणजे मी जेव्हा छत्रपती राजाराम महाराजांची भूमिका केली तेव्हा मला ऑलरेडी तलवारबाजी आणि लाठीकाठी येत होतं, कारण मी माझी आवड म्हणून ते शिकलो होतो. ते काय वेगळं. सो तर रिस्पेक्टफुली आम्ही बघितलंय, ते रिस्पेक्टफुली हँडल करणं पण खूप गरजेचं असतं, जे पण वेपन तुमच्या हातात असतं, आणि तू ते खूप सुंदर केलंय त्याच्यामध्ये. थँक्यू. खूप सुंदर ते दिसलं आम्हाला. थँक्यू. तुझ्या या रिसेंट नाटकाबद्दल काय बोलू? मस्त नाटक आहे, वेगळा विषय आहे खूप. गोष्ट तिच्या घटस्फोटाची, असं नाटकाचं नाव जरी असलं, तर म्हणजे ऍक्च्युअली नावावरनं आम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कमेंट्स येत आहेत की लोकांना वाटतं रे घटस्फोटाचं काय बघायचं, कारण एवढी ते ऐकायला मिळते गोष्ट कुठेतरी बाजूच्या घरात, आपल्याच घरात, की लोकांना असं वाटतं अरे परत एंटरटेनमेंट स्वतःची करायला जातोय आपण, तर कुठे तो विषय बघायला जायचा. बट ही गोष्ट एका आई आणि मुलाची आहे. गोष्टीबद्दल मी जास्त सांगत नाही, बट घटस्फोटानंतर मुलांवर त्याचे काय परिणाम होतात याच्यावर ते अख्खं नाट्य आहे, ज्याचा खूप हॅपी एंडिंग आहे. आणि तुम्हाला ते मध्येच हसवतंही नाटक, मध्येच रडवतंही, विचार करायलाही लावतं. आणि मला वाटतं कोणी घटस्फोट घेणारे जर बसले असतील समोर, की जे घेऊ पाहतायत, जसं विचार करतायत, तर कदाचित ते थांबतील की नको आपल्या मुलांना हे नाही होता कामा त्यांचं. किंवा सिंगल पॅरेंट आहेत त्यांच्याही ते लक्षात येत असेल की सेकंड साईड करेक्ट कशी असू. आणि मला वाटतं प्रेक्षकांनी नाटक फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघू नये, कारण एंटरटेनमेंटसाठी तुम्हाला दुसरी माध्यमं आहेत, पण नाटक हे नेहमी त्यातनं समाज प्रबोधनही व्हावं हा नाटकाचा हेतू आहे, मला असं वाटतं. आणि त्यामुळे या प्रकारची नाटकही लोकांनी बघावी, आणि जे नाटक बघून जातायत आपलं
ते म्हणतात की अहो नाव वाचून असं वाटलं होतं आम्हाला की अरे बापरे काय असेल नाटकात हेवी किंवा असेल. रडरड असेल किंवा काय असेल, बट तसं नाही. आम्हाला मजा आली, बरं झालं आम्ही नाटक बघायला. हा प्रेक्षकांचा जेन्युइन रिव्ह्यू येतो नाटक बघितल्यावर. सो खूप छान नाटक आहे. राजन तामाणेंनी दिग्दर्शन केलंय त्या नाटकाचं. ओके. आदिती देशपांडे काम करतात, राजन तामाणे स्वतः काम करतात. आणि राजन काकांबरोबर मी 2008 साली मनोधाण वाऱ्याचे नावाचं एक नाटक हो केलं हो वंदना गुप्तेंबरोबर. बरोबर. सो त्यानंतर मी आता इतक्या वर्षांनी त्यांच्या बरोबर काम. काम केलं. सो इतका सिनियर माणूस आहे, त्यांच्याकडून शिकायला मिळणं आणि त्यांच्या डिरेक्शन खाली काम करणं इज फन, मजा येते. तर एवढं सगळं करताना तुझे फॅन्स पण वाढतच होते ऑफकोर्स, आणि फॅन्सची पण गमती जमती असतातच अनेक. तर तू काय सांगशील एखादी अशी छोटीशी गोष्ट? गंमत असं म्हणणार नाही याला, मी पण माझ्या लक्षात राहिलेला अनुभव आहे हा. मी शंकर महाराजांची भूमिका करत असताना सेटवर बरेच जण भेटायला यायचे, कारण महाराजांचे असंख्य भक्त आहेत, महाराजांवर श्रद्धा आहे किंवा महाराजांचा अनुभव आलाय, अनुभूती आली आहे, असे बरेच लोक आहेत. ते त्या श्रद्धेने तिकडे सेटवरती भेटायला यायचे. आणि मी एकदा माझी स्क्रिप्ट वाचत मागे बसलो होतो सेटवरती, आणि एक काका स्कूटरवरनं आले आणि त्यांनी मला लांबून बघितलं आणि चालती स्कूटर सोडून दिली त्यांनी. हो. आणि ते तिकडनं पळत माझ्याकडे यायला लागले. आणि ते मागून बहुतेक त्यांची फॅमिली येत होती, तर ते आहे तिकडे आहे तिकडे आहे, या म्हणून त्यांनी बोलवलं. आणि ते माझ्या जवळ आले आणि असा हात धरून थरथरत होते ते. आणि मी त्यांना मिठी मारली पटकन, कारण ते खूप पॅनिक झाले होते. हा, मी त्यांना मिठी मारून खूप वेळ शांत केलं. म्हटलं बसा तुम्ही, तुम्हाला ब्लड प्रेशरचा वगैरे त्रास आहे का? तर ते त्या ह्याच्यात असल्यामुळे ते म्हणाले तुम्हाला कसं कळलं? म्हटलं नाही, तुम्ही थरथरताय म्हणून मी विचारलं की काही प्रॉब्लेम नाही आहे ना दुसरा. त्यांना बसवलं, पाणी पाजलं, आणि नंतर ते माझ्याशी बराच वेळ गप्पा मारत होते. ते मला त्यांना शंकर महाराजांचे आलेले अनुभव सांगत होते की त्यांच्या आयुष्यात महाराजांमुळे काय काय बदल झाला किंवा त्यांना काय काय मिळालं. बट हे सगळं सांगताना ते मला शंकर महाराज म्हणून माझा उल्लेख करत होते. तुमच्या देवळात मी गेलो होतो तेव्हा मला असं झालं, तुम्ही माझ्यासाठी हे केलं. खूप वेळ ते, आणि मला त्यांना ब्रेक करून सांगायचं होतं की काका मी नाही आहे, ते माझ्याकडनं करून घेत आहे त्या गोष्टी. आणि ते खूप वेळ बोलत होते. नंतर त्यांचं सगळं सांगून झाल्यावरती ते आले नॉर्मल. आणि मला वाटतं ही महाराजांची कृपा आहे, कारण ते करून घेत होते आणि मी करत होतो. आणि कुठेतरी लोकांनी असं रिॲक्ट करणं ही माझ्या कामाची मला मिळालेली पावती होती की आपण काहीतरी बरं करायचा प्रयत्न करतोय, हे तेव्हा समजलं. आणि तो अनुभव कायम लक्षात राहील, कारण त्यांची जी महाराजांवरची श्रद्धा होती ती बघून मला इतकं भरून आलं. आणि अशा वेळेला आपण कलाकार म्हणून काय रिॲक्ट करायचं त्याच्यावर किंवा काय बोलायचं हे कधी कधी आपल्याला कळत नाही, काय सांगावं त्यांना आता. तर मी त्यांच्याशी छान गप्पा मारल्या आणि तो अनुभव मला कायम लक्षात राहील. नाईस. म्हणजे आम्हालाही अगदी अंगावरती काटा आला, शहारे आले की अशा पद्धतीने जेव्हा म्हणजे तुझी भूमिका आहे ती कशा पद्धतीने तू करतोयस, हा की ती रियालिटी वाटतेय. आणि मी परत तेच सांगेन ना की आपले प्रेक्षक खूप हळवे आणि साधेही आहेत, साधे, ते त्याच्यात इतके इन्व्हॉल्व्ह होतात. आणि हे मी माझ्याबद्दलच सांगणार नाही, प्रत्येक ज्या आपल्या देवांवरती संतांवरती ज्या मालिका आल्या आहेत त्या प्रत्येक कलाकाराला आपले प्रेक्षक तसंच प्रेम देतात, त्यांना तसंच ते भेटतात. आणि खरंच आम्ही म्हणजे भाग्यवान आहोत कलाकार, ज्यांना ही कामं करायला मिळाली आणि प्रेक्षक तसं प्रेम त्यांच्यावर करतात. आणि आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या समोर असे कलाकार आहेत आणि महाराष्ट्रात असे कलाकार आहेत जे आपल्या भूमिका इतक्या चांगल्या पद्धतीने निभावतात, जेणेकरून म्हणजे लोकांना खऱ्या अर्थाने जो काही मेसेज असेल, म्हणजे ते प्रेम असेल, ती क्षमा असेल, ती शांती असेल, ते सगळे मेसेजेस तुम्ही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला पोहोचतात, भारतातल्या जनतेला पोहोचतात. सो तुला काय वाटतं की सोशल मीडियाचा वापर आपण म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये झाला पाहिजे का, आणि कशा पद्धतीने झाला पाहिजे? मला वाटतं होतोय वापर रील्सचा, कारण लोकांना त्याचे फायदे कळलेत. आणि खूप कमी लोक असतील की जे नाही करतायत स्वतःला प्रमोट, पण बरेच लोक स्वतःला प्रमोट करतायत आणि आपल्या प्रोडक्ट्स आपण विकण्यासाठी सोशल मीडियाचा व्यवस्थित वापर करतोय. नाटकाला त्याचा फायदा प्रचंड प्रमाणात होतोय. जसं देवबावडी नाटकाचं आता बरेचजीं बरोबरचं एक रील व्हायरल झालं आणि ते नाटक पुन्हा ओपन केलं आणि आज ते एवढं हाऊसफुल होतं. म्हणजे नाटक ते उत्तमच होतं, पण ती एक रील व्हायरल व्हावी लागली परत. ते पुन्हा नाटक इतक्या वर्षांनी ओपन करून ते हाऊसफुल व्हायसाठी. तोपर्यंत प्रोड्युसर स्वतःच्या खिशातले पैसे घालून ते रन करत होता इतकी वर्ष. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते बंद केलेलं नाटक. एक प्रयोग परेशजींनी बघितला, त्यांचं एक रील व्हायरल झालं आणि ते हिट झालं. आमने सामने नाटक जे आता चालू आहे लीनाताईंचं, त्या नाटकामध्ये सुद्धा एक रील आता व्हायरल झालं आणि ते नाटक हाऊसफुल व्हायला लागलं. ते नाटक अनेक दिवस चालू आहे, त्याला चांगलं बुकिंग आहे.
चांगलं नाटक आहे, पण जेव्हा सोशल मीडिया तुम्हाला बूस्ट देतं, एक पुश देतं, तेव्हा ती कलाकृती चालायला लागते परत. ही फॅक्ट आहे, हे तुम्ही नाकारू शकत नाही. मग तुम्ही त्याचा करेक्ट वापर करून घेत नसाल तर मग आपली चूक आहे. मला वाटतं आपल्याला त्याचा करेक्ट वापर करून घेता यायला हवा. आता ऍक्टिंगला लोक आता तरी त्याला फार असं करतात की म्हणजे इंस्टाग्राम थ्रू असेल, युट्यूब थ्रू असेल, लोक स्वतःच हे करून मध्ये कास्ट होतात वगैरे. पण आधीच्या याच्यामध्ये ऍक्टिंगला लोक एवढे वाव देत नव्हते किंवा डॉक्टर्स बना, इंजिनियर्स बना यालाच प्रोत्साहित करत होते. तर मग त्यावेळी तू ऍक्टिंगला परस्यू करताना तुझ्या अवतीभोवती काय होतं? मला कधी तसा आला नाही, कारण माझी फॅमिलीच या क्षेत्रातलीच होती. माझे आजोबा इंजिनियर होते. माझे आजोबा म्हणजे भारतातले 3ऱ्या नंबरचे इंजिनियर होते. बॉम्बे पुणे एक्सप्रेस, बँड्रा वर्ली सी लिंकला ते चीफ इंजिनियर होते. सो तरी त्यांनी सुद्धा मला असं, आता सीलिंग चालू आहे बँड्रा वर्ली त्याचे, आणि आपला बॉम्बे पुणे एक्सप्रेस जेव्हा बांधला गेला तेव्हा त्याचे 3D सगळे हे मी घरी बघितलेले होते. तो सुरू होण्याच्या आधी मी लहान असताना. सो माझे आजोबा खूप मोठ्या हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन मध्ये ते व्हाईस प्रेसिडेंट होते, खूप मोठ्या पोस्टवर होते ते. बट त्यांनी कधी मला असं सांगितलं नाही की तू हे काय करतोय. तेही तेवढे समजूतदार होते की तुला जे आवडतंय ते तू कर. त्यांनी माझ्याशी त्यांच्या विषयावरही गप्पा मारून बघितल्या. मी त्या इंटरेस्टने ऐकलाच होता, पण त्यात करिअर करावं असं वाटत नाही यायला, हे त्यांनी समजून घेतलं. सो त्यांनी कधी फोर्स केलं नाही मला की तू हेच कर किंवा तेच कर. आणि बाकी माझी फॅमिली तर अख्खी आई बाबा या क्षेत्रातले असल्यामुळे मला तो अनुभव आला नाही कधी. मी फक्त एवढंच सांगेन की ऍक्टिंग आज जरी लोकांना वाटत असेल की करू शकतो मी, मला ऍक्टिंग करायचंय, तरी मला वाटतं इंजिनिअरिंग करणं किंवा मेडिकलला जाणं तेवढं सिरियसली या क्षेत्राला पण लोकांनी घेतलं पाहिजे. म्हणजे मी जर आता ठरवलं की मी आज जाऊन एक ऑपरेशन करतो किंवा मी उद्या जाऊन एक बिल्डिंगच बांधतो, तर मला शक्य नाही आहे. तसंच वाटतं मला की उद्या मी जाऊन ऍक्टिंग करतो, एवढं सोपं ते नाही. तुम्हाला त्याचं शिक्षण घेणं, त्यासाठी स्वतःवर काम करणं, तुमच्या भाषेवर काम करणं, तुमच्या स्वरांवर काम करणं, सुरावर काम करणं, याचं एक प्रशिक्षण आहे. आणि त्या गोष्टीचा अभ्यास करून या क्षेत्रात आपण जायला हवं असं मला वाटतं. श्रद्धा असणं गरजेचं आहे तुमच्या. एक्झॅक्टली. आणि त्याचा अभ्यास असणं, तुम्ही स्वतःला तयार करणं. नाहीतर तुम्ही आता जाल, देवाच्या कृपेने देवाचं तुमचं राहत असेल, तुमचं काहीतरी चालेल, तुम्ही हिट व्हाल, पण ते लॉंग रन मध्ये टिकवायचं असेल तर क्वालिटी पाहिजे. आणि ती क्वालिटी स्किल फक्त प्रॅक्टिस आणि शिक्षणानेच येणार आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना, जसं वकील प्रॅक्टिस करत असतात किंवा डॉक्टर्स प्रॅक्टिशनर असंच म्हणतो ना आपण, तसं हे पण क्षेत्र मला असं वाटतं जिथे एव्हरी डे यू आर फेसिंग न्यू चॅलेंज आणि तुम्ही प्रॅक्टिसच करत असता, त्याच्यातून नवीन तुमचं रूप बाहेर येत असतं. इंडस्ट्रीमध्ये तुझे आणखीन असे खूप सारे फ्रेंड्स तर ऑफकोर्स असतीलच, पण अगदी असं एक जवळचं कोण किंवा ज्याच्याशी तू काही असेल तरी जाऊन भेटतोस, बोलतोस, यू कॅन स्पिल द टी. मला वाटतं हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे आणि अभिजित केळकर, आमचा एक चौघांचा असा ग्रुप आहे. खरं तर मी त्यांच्यात सगळ्यात लहान आहे. मी त्यांच्यात सगळ्यात लहान आहे आणि कधी कधी मला असं भीती पण वाटते. एकदा मी त्यांना तिघांना मेसेज केला होता, म्हटलं की अरे यार, आता माझं एवढं एज आहे, तुमचं तर एवढं एज आहे, मी माझ्या खूप आधी म्हातारे होणार. मग असं मला असं भीती वाटते ना आपल्याला कधी कधी. जसं आपले वडिलांचं एक वय दिसायला लागलं आपल्याला की आपल्याला ते जाणवायला लागते की आता माझ्या वडिलांचं वय दिसतंय, माझ्या आईचं वय दिसतंय. आणि हे किती माहिती असलं तरी ते ऍक्सेप्ट करताना आपल्याला त्रास होतो. तसं माझे मित्रच त्या वयाचे आहेत, म्हणजे त्या वयाचे नाहीये, पण माझ्यापेक्षा खूप एज डिफरन्स आहे माझ्या मित्रांच्या. त्यांच्यासोबत जास्त सूत्र जुळतात, त्यांच्यासोबत माझं जुळतं की आता छोटा प्रॉब्लेम असेल काही, म्हणजे कुठला नवीन शो घ्यायचा की नाही घ्यायचा, हे सुद्धा आम्ही डिस्कस करतो एकमेकांची. म्हणजे मी त्यांच्याशी डिस्कस करतो. हेल्दी डिस्कशन. म्हणजे माझ्या वयाचे माझे खूप मित्र आहेत इंडस्ट्रीत, पण हा जो चौघांचा आमचा एक ग्रुप आहे, आम्ही पर्सनल प्रॉब्लेम्स पासून ते या क्षेत्रात येणाऱ्या अडचणींपर्यंत सगळं डिस्कस करतो एकमेकांशी. नाईस. सो हर्षदाताई लिटरली म्हणजे माझ्यासोबतचा पण जो अनुभव आहे हर्षदाताईंचा, शी इज ऑसम पर्सनॅलिटी. प्रश्नच आणि खूप अंडरस्टँडिंग डीप डाऊन आहे. जेवढ्या स्ट्रिक्ट दिसतात, म्हणजे ते नारळ असतं तसं, म्हणजे वरतून खूप स्ट्रिक्ट दिसते हर्षदाताई, पण आतून अगदी नारळाच्या पाण्यासारखी गोड आहे आणि छान आहे. मृणालताईच आहे तसंच आहे. नाही, ही माणसं अशी आहेत ना की कधी कुठली मदत लागली तर तुम्हाला रात्री किती वाजता तुमच्यासाठी स्वतःच सगळं सोडून येतील. आहे म्हणजे हर्षदाताई, मृणालताई तर मित्रांसाठीच नाही, कोणी अनोळखी माणसाने मदत मागितली तरी
त्या जातील. बट अशी माणसं तुमच्या आयुष्यात मित्र म्हणून तुमचं असणं हे ब्लेसिंग आहे. तू कमवलेली माणसं आहे. एक किस्सा मला सांगावासा वाटतो. मला वाटतं कुठेच बोललो नसेल मी याबद्दल कधी. पुढचं पाऊल ही मालिका माझ्या करिअर मधला एक टर्निंग पॉईंट होती. एक बऱ्यापैकी मला ओळख त्या मालिकेमुळे मिळाली, चांगली माणसं मिळाली आयुष्यात जी आजही माझ्या बरोबर आहेत. तर पुढचं पाऊलच्या ऑडिशनला मला डिरेक्टली कधी बोलवलेलं नव्हतं. अच्छा. सचिन देशपांडे म्हणून ऍक्टर आहे. सचिन इज अ वेल नोन ऍक्टर, उत्तम ऍक्टर आहे तो आणि माझा खूप चांगला मित्र आहे. तर सचिनला पुढचं पाऊलच्या ऑडिशनसाठी बोलवलं होतं आणि अशी माणसं इंडस्ट्रीत खरंच खूप कमी आहेत. त्यांनी मला सांगितलं, संग्राम मी एका ऑडिशनला चाललोय, तू पण चल माझ्याबरोबर. त्याच रोलसाठी मी त्याच्याबरोबर ऑडिशनला गेलो आणि माझं सिलेक्शन झालं. पण ऍक्टर्स विचार करतात हा की त्याचं झालं तर, माझं नाही झालं तर. मला बोलवलं, त्याला बोलवलंच ना, मला बोलवलंच नाहीये, तो मला घेऊन गेला स्वतःहून. सो मला वाटतं त्याच्यामुळे मला तो शो मिळाला. सो सचिनला मला थँक्यू म्हणावं वाटतं. मी आजपर्यंत त्याला कधी पर्सनली हे बोललो नाहीये किंवा असं ऑन स्क्रीनही बोललो नाहीये. बट त्या शो नंतर बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या माझ्या करिअर वाईज. सो येस. नाईस. सो हल्ली आपण खूप ऐकतो की मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो, पण जे काही तुमचे म्हणजे पैसे असतात किंवा ऑनरेरियम असतात ते वेळेत मिळत नाही किंवा ते मिळतच नाही. तर याबद्दल तू काय म्हणशील? खरं तर मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे या गोष्टीचा. माझे आजही बरेच 3.5-4 लाख रुपये अडकलेले आहेत. माय गॉड. आणि आता ते मिळतील याची आशाही मी सोडून दिली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान ते अडकले होते आणि तेव्हा त्या पैशांची खूप गरज होती. आत्ताही मिळालं तर ती अमाऊंट काही कमी नाहीच आहे. ती अमाऊंट खूप आहे. का आर्टिस्टसाठी 4 लाख रुपये हे म्हणजे आम्ही टेलिव्हिजन करतो जी यंगस्टर्स त्यांच्यासाठी 4 लाख रुपये ही खूप मोठी अमाऊंट आहे. कारण जेव्हा काम नसतं तेव्हा ते पैसे कामी येतात. तुमचं सर्व्हायव्हलचं, तुमच्या पुढच्या ऑडिशन्सला जाण्याचे, तुम्हाला जेव्हा नवीन काम मिळतं त्यानंतर 3 महिन्यांनी पैसे सुरू होतात. सो तोपर्यंत तुम्हाला ट्रॅव्हलिंगला लागणारा एक्सपेन्स हे सगळं त्या पैशांवरती अवलंबून असतं आणि त्यावेळेला त्या पैशांची गरज होती फार. हल्ली याचं प्रमाण खूप वाढलंय. मला असं वाटतं विद्याधर पाठारे सर आहेत आयरिस प्रोडक्शनचे. हा जेव्हा आमचा सगळा प्रकार झाला होता पैसे अडकल्याचा, तेव्हा त्यांचा एक छान इंटरव्ह्यू त्यांनी पेपरमध्ये दिला होता निर्मात्यांसाठी म्हणून. कारण ती अशी व्यक्ती आहे की त्यांनी आजपर्यंत 1 रुपया कोणाचा ठेवला नसेल. ठरलेल्या तारखेला म्हणजे ठरलेल्या तारखेला चेक आला. किंवा असे खूप प्रोड्युसर्स आहेत. नरेश बोर्डे ज्यांचा आम्ही 4 दिवस सुचे करायचो, ठरलेल्या वेळेला चेक यायचा. राकेश सारंगांचा ठरलेल्या वेळेला चेक यायचा. आदेश बांदेकरांचा ठरलेल्या वेळेला चेक येतो. अमोल कोल्हेंकडे मी काम केलं होतं त्या मालिकेचा ठरलेल्या वेळेला चेक मला मिळाला. असे बरेच निर्माते आहेत ज्यांच्याकडे मी काम केले आणि मला योग्य वेळी त्याचे ठरलेले पैसे मिळाले. पाठारे सरांकडे तर 1-2 दिवस उशीर झाला तर ते स्वतः सॉरी म्हणायचे आणि चेक दिलेला आहे त्यांनी. असेही किस्से सेटवरती झालेले. तर पाठारे सरांनी म्हणलं होतं तेव्हा इंटरव्ह्यू की जोपर्यंत निर्मात्याकडे स्वतःकडे पैसे नाही आहेत तोपर्यंत त्यांनी या क्षेत्रात उतरू नये. कारण 200-300 एपिसोड नंतर तुम्ही ब्रेक इव्हनला येता. 200-300 एपिसोड नंतर नो प्रॉफिट नो लॉसला तुम्ही निर्माता येतो. आणि त्यानंतर 300 एपिसोड नंतर मालिका पुढे चालू राहिली तर तुम्हाला प्रॉफिट दिसायला लागतो. हे याच्यात चुकीचं असू शकतं माझं, पण मोठी हे गणित आहे डेली सोपचं. सो हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे 8 ते 9 कोटी स्वतःचे हवे जर तुम्हाला सगळ्यांचे पैसे वेळेवरती द्यायचे असतील तर. आता माझे वडील नाटकाचे निर्माता आहेत अनेक वर्ष. आता आम्ही इतक्या वर्षांमध्ये काही केलं नाही कारण मी त्यांना सांगतो की ते स्ट्रेस नको घेऊ आता नाटकांचा. कारण नाटकाचा तर तो जुगार आहे. डेली सोपचे तरी तुम्हाला एक गणित आहे की त्या गणिताने ते पैसे परत मिळतील, पण नाटकाचं तसं काही गणितच नाहीये. मटक्यावर तुम्ही पैसे लावल्यासारखा हिशोब येतो की तुम्हाला खुर्च्या भरल्या तर तुमचे पैसे आले नाही तर तुम्हाला 1,00,000-1.5 लाख रुपये दर प्रयोगाला खर्च आहे. पण मी लहानपणी घरात पैसे नसतानाही शेवटची कॅश काढून आम्ही प्रयोगाला जायच्या आधी घरच्यांना पाकिट भरताना बघितलेलं आहे बाबांना. तिकडे काय बुकिंग होईल माहित नाही, पण आता मी पाकिट घेऊन चाललोय सगळ्यांची. कलाकारांना त्याचे पैसे व्यवस्थित मिळाले पाहिजे. असं नाही की मी तिकडे जाऊन बघीन आज बुकिंग नाही झालं मग आज मी तुमची नाईट नाही देणार. कारण कलाकार त्या आशेने आलेला असतो की मला प्रयोग झाल्यावर आज पैसे मिळतील. सो हे मी माझ्या घरी करताना बघितलंय. आणि जे पाठारे सर म्हणाले की तुमच्याकडे स्वतःकडे पैसे नसतील, तुम्ही जर फायनान्सरच्या जीवावर काम करत असाल तर मग फायनान्सर बरेचसे असेही असतात की ते हाऊस म्हणून आलेले असतात. जेव्हा त्यांना कळतं की कोट्यानी रुपये नुसते चाललेत आणि आता काही मिळत नाही, ते पटकन म्हणतात नाही बाबा आता आम्हाला काय नाही करायचं, आता आम्हाला पुढे नाही घालायचे. तेव्हा दिसणारा जो माणूस आहे, जो फेस आहे प्रोड्युसर म्हणून, त्यांनी काय करायचं? तो फसला. त्यांनी एवढ्या लोकांचे पैसे ठेवलेत आणि तो देऊ शकत नाही आता.
आणि तो आकडा कोट्यात आहे, कोटींमध्ये आहे, जो मराठी निर्माता म्हणून तुम्हाला रिकव्हर करणं सोपं नाही आकडा. जर तुम्ही ऍक्टर आहात किंवा तुम्ही डिरेक्टर आहात आणि तुम्ही आता प्रोडक्शन हाऊस काढताय आणि तुमच्या स्वतःच्या खिशात पैसे नाही आहेत, तर तुमचा बॅकअप किती स्ट्रॉंग आहे? मग तुमच्याकडे 3-4 बॅकअप आहेत का? जर हा वळला तर बाकी कोणीतरी तुम्हाला मदत करू शकेल का या रकमेसाठी? किंवा तुमच्याकडे असा काही ऍसेट आहे का ज्यावर तुम्हाला कर्ज काढून लोकांचे पैसे देता येतील? हा सगळा विचार जर नसेल त्यामागे, तर सफर करणारे फक्त टेक्निशियन्स आहेत. आम्ही ऍक्टर्स आहोत, ऍक्टर्स तरी सर्व्हाइव्ह करतात, पण टेक्निशियन्स जे भाड्याने राहतात, ज्यांच्या हातावर पोट आहे, ज्यांना आज पैसे मिळाले नाही तर उद्या खायचे वांदे होऊ शकतात, स्पॉट डिपार्टमेंट आहे, त्या लोकांनी काय करायचं? खरं तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांना हे समजणंही गरजेचं आहे की होप्स नका देऊ, तर त्याच्याबरोबर कामही असलं पाहिजे, त्याच्याबरोबर पैसाही येणं गरजेचं आहे आणि पोट भरणंही गरजेचं आहे. अजून एक गोष्ट मला विचारायची तुला संग्राम, की तू इमोशनली बाबा आणि आईशी खूप कनेक्ट आहे आणि तू भरभरून बोललास. मला ऐकायला आवडेल की म्हणजे तू तुझ्या वाईफसाठी काही बोलशील का या मंचावरून? हो, अगदीच. ती माझ्या आयुष्यात आली आणि सगळंच बदललं. आमच्या घरातली लक्ष्मी, कॉम्प्लिमेंट आहे. आमच्या घरातली लक्ष्मीच आहे ती. माझ्या आई वडिलांच्या आयुष्यातही सगळं बदललं, माझ्या आयुष्यातही सगळं बदललं. श्रद्धा नाव आहे तिचं. इचलकरंजीहून सगळं सोडून ती इथे आली. तिचं तिकडे सगळं सेटअप होता अख्खा. ती डान्सर आहे, प्रोफेशनल भरतनाट्यम विशारद आहे ती. आणि आता ती कथ्थक शिकते सोनिया परचुरेंकडे. पण तिचा तिकडे स्वतःचा क्लास वगैरे होता आणि ते सगळं सोडून ती इथे आली आणि फ्रॉम द स्क्रॅच तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. सो जेव्हा माणूस हे एवढं मोठं सॅक्रिफाईस तुमच्यासाठी लग्न व्हायच्या आधीच करायला तयार असतो, तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की तुमचं फ्युचर सेफ आहे, सिक्युअर्ड आहे. हा माणूस माणसांसाठी काहीतरी सॅक्रिफाईस करायला तयार आहे. तिकडे तुम्हाला मग कसलीच काळजी नाही. मग ती व्यक्ती तुमचं कुटुंबही जोडून ठेवते, तुम्हालाही ती जोडून ठेवते. म्हणजे शी इज द वन जिने मला कामांसाठी थांबायला शिकवलं. आज ती आहे तर ती मला सांगते, नाही थांब, हे काम नको घेऊस, थांबू, आपण थोडं करू कमी जास्त, ऍडजस्ट करू घरी गोष्टी, फायनान्शियली आपण करू काटकसर, पण तू थांब, तू चांगलं काम आल्यावर घे. म्हणजे तिच्यामुळे मी शंकर महाराजांची भूमिका करू शकलो, कारण त्याचं शूटिंग नाशिकला होतं आणि तोपर्यंत मी सगळी कामं सोडत होतो बाहेरची, की मला फॅमिलीला सोडून लांब जायचं नाही, आई वडिलांना सोडून, बायकोला सोडून मला दुसरीकडे जाऊन नाही काम करायचं असं माझं होतं. पण ते म्हणाले नाही, याच्याने तुझ्या करिअरमध्ये फायदा होईल, तू हे केलं पाहिजे, मी सांभाळेन घर. तेव्हा मी आणि माझी बायको माझ्या आजी बरोबर राहायचो. माझी आजी आता वारली 3 महिन्यापूर्वी, पण आजी बरोबर तेव्हा आम्ही राहायचो. आजी बेडरिडन होती, हसत खेळत पण बेडरिडन होती. तिची औषधं, तिचं इन्सुलिनचं इंजेक्शन, हे सगळ्या जबाबदाऱ्या आमच्यावर होत्या, की कधी ब्लड प्रेशर चेक करणं, ते कमी जास्त झालं तर काय करायचं, शुगर कमी जास्त झाली तर काय करायची, तिचं डाएट, इतर सगळ्या गोष्टी. म्हणजे एक बाळ आम्ही सांभाळत होतो. आणि अशा ह्याच्यात तिने मला सांगणं की मी सांभाळते, तू जा. आणि ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, पण तिने ते खंबीरपणे सांभाळलं. ती घरी होती आणि तिने सगळी जबाबदारी घेतली, म्हणून मी तिकडे जाऊन ते काम निवांत करू शकलो. सो माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या आनंदात ती आल्यापासून माझ्या आई वडिलांना आणि मला आमच्यासाठी खूप गोष्टी बदलल्या आणि वी आर ब्लेस्ड की ती आमच्या आयुष्यात आहे. ग्रेट. आम्हाला पाहायला आवडेल, तिला भेटायला आवडेल. यापुढे बघू अनुषंगाने जर आपण तिलाही घेऊन येऊ शकलो इथे तर काय आणखीन. एक्झॅक्टली. सो खूप सुंदर बोलणं सुरू आहे आपलं आणि त्याचबरोबर खूप सारे क्वेश्चन्स आहेत जे अजून आहेत मैत्रीकडे. अ रोल ऑफ युअर ड्रीम्स? गँगस्टर. गँगस्टर, माय गॉड. मला काय माहित, मला लहानपणापासून लुक ग्रेट. पण गँगस्टर जरी तू झालास ना तरी तुझ्या डोळ्यात ते आहे की तुझ्या भूमिकेत जाशील ना तसाच दिसशील. मला कधीच मिळाले नाहीये करायला ते. आणि आम्ही लहानपणापासून वास्तव सिनेमा आमच्या वेळेला खूप हिट होता, त्यामुळे आम्ही सगळे संजय दत्तचे फॅन आहोत, त्या जनरेशनचे सगळे. त्यामुळे एक ड्रीम आहे की आपल्याला एक गँगस्टर रोल करायला मिळावा. One word to describe yourself. Emotional. Nice. Who's your dream collaboration with? Anurag Kashyap. Oh, great. If you could swap lives for one day with someone, who would it be? No one. What's the silliest rumor you've heard about yourself? काही नाही ऐकलं मी तसं खरं स्वतःबद्दल कधी. म्हणजे जे गॉसिप येतात ते डायरेक्ट युट्यूबवरच येतात आणि ते पेपरमध्येच येतात, त्यामुळे असं बाकी स्वतःबद्दल ऐकलंय आणि ते खोटं आहे असं काही ऐकलं नाही खरं. Fans mostly see the final product of what's going on, but what do you want fans to see about you rather than you on the screen? Like तुझ्याबद्दल. मला असं वाटतं की त्यांनी मला माझ्या भूमिकांसाठीच ओळखावं,
कारण ऍक्टर म्हणून तेच माझं काम आहे, माझी भूमिका त्यांच्या लक्षात राहणं, ना की मी स्वतः कसा आहे हे कळणं. म्हणून मला बिग बॉस मध्ये जायला भीती वाटते, हो कारण मग त्यांना मी ऍक्टर म्हणून काय करतोय ह्याच्यात रस राहणार नाही. नाही Gossip मध्ये राहणार. हा, मग ते मला जर संग्राम म्हणूनच इतकं ओळखतील तर ते मला दुसऱ्या कुठल्या कॅरेक्टरमध्ये ऍक्सेप्ट कितपत करतील हे मला माहित नाही. माहित नाही. Okay. म्हणून मला असं वाटतं मी ज्या वेगवेगळ्या भूमिका करीन त्या भूमिकांवर त्यांनी प्रेम करावं आणि त्यासाठी त्यांनी मला ओळखावं. Nice. मस्त, मजा आली. ऍक्च्युली सो थँक्यू सो मच संग्राम, अगदी वेळात वेळ काढून तुझं हो. स्केड्यूल आम्हाला माहिती फार बिझी असतात, बरेचसे शोज सुरू आहेत, सिरियल्स पण सुरू आहेत तुझे, आणि त्याचबरोबर तू कामही बरेचसे करतोय. अशाच प्रकारे फर्दर ऑल्सो विल स्टिल दॅट विथ इच अदर. 100%. लेट्स मीट अगेन. येस. आम्ही छोटंसं काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. सो स्वीट. एक वा वा, सुपर. वा वा, खूप सुंदर डायरी आणि यावर माझं नाव पण आहे.